नाही, केंद्रीय मंत्री सन्मान्य हरदीप सिंग पुरी साहेब, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्री यांच्या संकल्पनेतून ऊर्जा वार्ता म्हणून असे एक कॉन्क्लेव्ह, त्याच्यात मला वाटते केंद्रासह 22 राज्याच्या विविध क्षेत्राच्या मंत्री आणि त्यांचे सचिव यांचा सहभाग होताच. त्यांनी सविस्तररित्या भारताचं रोडमॅप, भारतात नवीन होणाऱ्या रिफायनरीज असेल किंवा भारताने जिथे फॉसिल फ्यूल मिळत असेल अशी काही लोकेशनं, त्याबद्दलची माहिती, आणि ज्या राज्यात रिफायनरीज किंवा ऑइल किंवा नॅचरल गॅस नसेल तिथे त्यांनी एनर्जी कशी प्रोड्यूस करायची किंवा कुठल्या एनर्जीला महत्त्व द्यायचं म्हणून महाराष्ट्रातर्फे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी माझं नाव तिथे रेकमेंड केलं आणि आज आलो. आणि महाराष्ट्राला तिथे रिप्रेझेंट करताना आज महाराष्ट्रात विंडमिल असेल किंवा सौर ऊर्जा असेल त्याच्यात आपलं योगदान हा दिवसेंदिवस वाढणार आहे अशी तिथे मांडणी करून महाराष्ट्राला पुढच्या काही वर्षात म्हणजे 2030पर्यंत ग्रीन एनर्जीमध्ये आपण 50% हिस्सेदार तिथे राहू अशी तिथे आपण मांडणी केली. सर, एक सवाल मेरा है, कल जो कैबिनेट ने रिन्यूएबल एनर्जी के लिए 2 बड़े महत्वपूर्ण फैसले लिए हैं, महाराष्ट्र सरकार क्या करने जा रही है रिन्यूएबल एनर्जी? नहीं, सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी है, ये बहुत एग्रेसिवली रिन्यूएबल एनर्जी होगी जिसे हम आज क्लीन एंड ग्रीन एनर्जी कहते हैं, उसके लिए एग्रेसिवली आगे बढ़ रहे हैं. तो मैं समझता हूँ कि महाराष्ट्र का योगदान ये अभी का जो 51 गीगावाट जितना जो प्रोड्यूस करते हैं उसमें से लगभग 49% जो है वो थर्मल पावर एनर्जी है. तो उसका प्रमाण अपने को फ्यूचर में कम करना है कि ग्रीन और प्योर एनर्जी उसका प्रमाण हमको एक 50% के करीब ले जाना है, 50%. उसका कारण ऐसा है कि फ्यूल सेल होगा, हाइड्रोजन फ्यूल सेल होगा, या फिर आजकल हम ईवी कार्स ज़्यादा यूज़ करें तो ईवी को चार्ज करने के लिए इलेक्ट्रिसिटी जो लगती है अगर वो क्लीन एनर्जी हो तो और हम लोग जो CO2 इमिशन है उसको कम कर पाएंगे हम. सर, राज्यात आज आपण बघितलं उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटायला गेले, काय नेमकं राजकीय वर्तुळ दिसून येते आहे? नाही, अधिवेशनच्या काळात जेव्हा काही वर्षापूर्वी मी पण तिथे विरोधी पक्षात होतो तर अधिवेशनच्या काळात जनरली आमचे काही कामं राहतात तेव्हा आम्ही सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्षाचे असतील तर आम्ही भेटत राहतो सतत तिथे. म्हणून काहीतरी राजकीय कामकाज किंवा काही सल्ला द्यायचा असेल असं काही असू शकते तिथे, पण त्याला काही हिंदीची सक्ती कशाला, जो वाद चालू आहे की मराठी भाषेतच शिक्षण दिलं पाहिजे, हिंदीची गरज कशाला आहे आणि त्यामुळं दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत. हा मुद्दा आता इथून पुढे आणखी असाच तेवत राहणार आहे का? नाही, बघा काय आहे, आज मी ऊर्जा वार्ता या कॉन्फरन्ससाठी आलेलो आहे. आपला प्रश्न जो आहे त्याचं निश्चितपणे मी सखोल अभ्यास करून आपल्याला उत्तर देईल त्याचं. मी जनसुरक्षा विधेयक जे आहे त्यावरून काँग्रेसनं आपली भूमिका घेतलेली आहे, मात्र सभागृहामध्ये दिसत असले तरी बाहेरून तरी भूमिका घेतल्याचे दिसून येते आणि कोणालाही तुम्ही नक्षलवादी ठरवून आतमध्ये टाकणार का असं अशा प्रकारे सवाल होतो. नाही, आपण त्या बिलच्या संदर्भात खालच्या सभागृहात विधानसभेमध्ये जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा आपला कोणी प्रतिनिधी तिथे होता की नव्हता मला माहिती नाही, पण तिथे सर्वांचं म्हणणं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ऐकून घेतलं. आणि आपल्याला आठवत असेल की खालच्या सभागृहातला जो बिल पास झाला तो एकमताने झाला. एकमताने म्हणजे काँग्रेसही त्याच्यात सहभागी होती, त्याच्यात सर्व विरोधी पक्ष त्याच्यात सहभागी होते. म्हणून माझं मत आहे की एकमताने जर तिथे झालं असेल तर त्याचं राजकारण करायला नाही पाहिजे. काँग्रेसने विजय वडेट्टीवारला जे आहे नोटीस पाठवली आहे कारण की त्यांनी ठाम अशी भूमिका घेतली नाही. मला त्याची माहिती नाही आहे, मी माहिती घेतो. पण अनेकांची नाराजी ही आहे की अजित पवारांकडे अर्थ खात आहे आणि ते निधी देत नाही, विशेष करून मित्रपक्षालाच निधी देत नाही. नाही 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 तसं काही नाही. आपण बघा, जो अर्थसंकल्प अधिवेशन झालं आणि नंतर आत्ताचा जो
पावसाळी अधिवेशन झालं, याच्यात जे पुरवणी मागण्या आहेत त्याच्यात ते बाहेर येतील ना. तुमची तो व्हाईट बुक राहते त्याच्यात येतेच ते. तर जे मागणी ज्या विभागाने केलेली आहे तो सविस्तरपणे मिळतो तिथे. गुलाबराव पाटील बोलताना असं म्हटलं की एक वेळ आम्ही महादेवाला प्रसन्न करू शकतो मात्र अर्थ खात्याला नाही. त्यांनी ते सभागृहामध्ये बोलले. त्याच्यामुळं कॅबिनेट मंत्री सभागृहामध्ये अशा पद्धतीने बोलतात. त्याच्यामुळे चर्चा होते की खरंच निधी भेटत नाही किंवा तफावत नाही. साहेब कसं आहे, आता हा व्यक्तिगत विषय असू शकतो, मला त्याच्यात काही तेवढं खोल नाही जायचं आहे. पण सन्मान्य अजितदादा यांनी हा खाता चांगल्या रीतीने चालवतात आणि दादांचं लक्ष हा राज्य चालवण्याकरिता आहे. म्हणून राज्य चालवण्याकरिता दादांसारखंच माणूस तिथे पाहिजे. मी ठामपणे त्याच्यावर आपल्याला सांगतोय. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.